घेत असतात तशी ती काल झाली. नक्कीच ती विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला, मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे. आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेचं बळ 20चं आहे. याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद अनेकदा मिळालेलं आहे. आमचा एकत्रित संख्या साधारण 50च्या वर आहे. त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहेत, त्यांना घटना, संविधान, लोकशाही याच्याविषयी नक्कीच चाड असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करतील. शिंदेच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. शिंदेच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहेत. आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य, थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब, आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये, त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य? त्याच्यावेळी मी आधीही म्हटलं आहे की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असतील तर नक्की आम्ही त्यांचं